माळीणवर सिनेमा करू का हे कोणाला सांगणं म्हणजे हास्यास्पद होतं. म्हणजे माझा हास्य होईल की काय? आता तुझ्या हातात काय राहिलंय? फक्त उत्तम काम करणं. हं. आता खरंय. कुठूनच कारण देऊच नाही बरोबर, शकत, की बरोबर. त्याचा कॉस्ट्यूमच असा होता, तेच हं. तसं, मला आयत्या वेळी हेच नाही मिळालं, तेच नाही. बरोबर. म्हणजे कारणांची यादी खूप मोठी असते. हं. इच्छेची यादी कायम छोटी असते आणि खरंय, स्ट्राँग असते. खरंय, खरंय. बदलापूरमध्येच आम्ही ते ठरवलं आणि नशिबाने आम्हाला एक चांगला फार्म हाऊस मिळाला हां, हां. आणि तो 11 एकरमध्ये आम्ही तो सेट वाह! उभा केला. तो सेट उभारताना एवढे बारकाईने त्याचा अभ्यास झालेला हं, आहे, हं. की माळीण गाव जसंच्या तसं तिथे उभं केलेलं आहे. हं, असं शेड्यूल यायला लागलं की आत्ता तो सिक्वेन्स येणार आहे हं. लँडस्केपचा वगैरे. हां. तेव्हा आमची धाकधूक खूप वाढायची. निसर्ग माणसाकडे हा माणूस, तो माणूस, इकडचा माणूस, तिकडचा माणूस असं बघत नाही. निसर्ग सगळ्यांबरोबर समान वागतो. तेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती घडते, तेव्हा आपण असं नाही म्हणू शकत, ही व्यक्ती चांगली होती, हिच्याबरोबर असं घडायला नको हं, होतं. त्यामुळे आपल्यासुद्धा चुकांची कोणाला तरी दुसऱ्याला काहीतरी हं, हे भोगावी लागतात. मला फक्त एवढं वाटतं की बस जगा प्रत्येक दिवस. हं. कधी काय सांगता येईल काहीच माहीतच नाही. बरोबर. त्यामुळे प्रत्येक दिवस जगा, आनंदाने जगा. नमस्कार, मी गणेश साचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, असं म्हणतात ना, की निसर्ग हा आपला मित्र आहे की शत्रू आहे? हा निबंध कधीतरी लिहिलेला असतो आपण. पण समजा अशी एक नैसर्गिक आपत्ती ही एका गावावर येते आणि ती आपत्ती ठरते वैरीण आणि मग म्हणावंसं वाटतं, कोणे एकेकाळी एक होतं माळीण. एक होतं माळीण हा त्या सत्य घटनेवर आधारित चित्रपट 24 जुलैला प्रदर्शित होतोय. बोलताना माझ्या डोळ्यात आता पाणी आलंय. आपल्या हातात काहीही नाही. जुलै महिना म्हटल्यानंतर तुम्हाला 26 जुलै 2005 आठवत असेल, तसंच 30 जुलै 2014 हे सुद्धा आठवत असेल. आणि माळीण गावातलं सत्य तुमच्या पुढे आणण्यासाठी सगळी टीम सज्ज झालेली आहे. आणि आता त्या टीमशी आपण गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम मला तेच विचारायचं आहे, की मुळात तुम्ही दोघांनीही मिळून या चित्रपटाचं कथा, दिग्दर्शन हे सगळं केलंय. मुळात या नैसर्गिक आपत्तीवर चित्रपट निर्माण करावा, हे कसं काय मनात आलं? कारण चॅलेंज होता तो मोठा. काय आहे, मुळात चॅलेंजिंग होतं म्हणूनच केलं सगळं हे. हं, नेहमीच आपण टीव्ही बघत असतो, बातम्या बघत असतो आणि अचानक आपल्यासमोर काहीतरी विनाशकारी असं दिसतंय चित्र. त्या दिवशी मीही बघत होतो टीव्ही. सिनेमाच्या सगळ्या गोष्टी माझ्या चालल्याच होत्या. कुठलातरी सिनेमा करायचा हं, वगैरे. हं. पण तोपर्यंत माळीणवर सिनेमाचा विषयच नव्हता, कारण हं. माळीणची दुर्घटना झाल्यानंतर बरोबर. तो माझ्या डोक्यात ती हं, माझी कल्पना आली. पण कठीण होतं ते सगळं. हं, ते उभं करणं. मुळात ना मी माळीणवर सिनेमा करू का हे कोणाला सांगणं म्हणजे हास्यास्पद होतं. हं, म्हणजे माझा हास्य होईल की काय? हं. त्यामुळे मी ही गोष्ट कोणाला सांगितलीच नाही. मी 1.5 वर्ष ते काम केलं त्या सगळं गोष्टीवर. प्री प्लॅनिंग केलं. रिसर्च केला हं, मुळात, म्हणजे हं, नेटवर ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यावर रिसर्च केला आणि नंतर मायनला जाण्याचा निर्णय घेतला. आणि मायनला मी काही माझ्या मित्रांना घेऊन गेलो तिकडे ना, कारण मला ती कथा हवी होती ना. बरोबर. सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे, तर आपण कुठलंही काल्पनिक पात्र साकारून ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही नाही, मुळात. खरंय. किंवा पुढे जाऊन आपल्याला ते गाव उभं करायचं, या सगळ्या डोक्यात कल्पना होत्याच. पण गावात गेल्यानंतर एकही माणूस आमच्या समोर उभं राहायला हं. मागत नव्हता. कारण आता खूप मोजकीच लोकं राहिलेत. होय. कारण त्या गावातली बरीचशी माणसं आहेत ना, पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जॉबला आहेत, हं. जी मुलं आहेत मोठी, बरोबर. काही त्यांचे भाऊ वगैरे ते गावातच आहेत. आता खूप मोजकीच लोकं राहिलेत आणि बऱ्याचशा त्या आता जे सरकारने त्यांना गाव बांधून दिलंय हं, नवीन. मी आत्ताही जातो कधी-कधी तिकडे फेरी मारून, तर कित्येक घरांना लॉकच आहे. हं. म्हणजे काही मोजक्या घरामध्ये लोकं राहतात आणि त्या लोकांना जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं हे सुरुवातीचंच खूप मोठं चॅलेंज होतं. चॅलेंज होतं. खूप खरंय. मोठं. हं, कारण त्यांना बोलतं करणं म्हणजे त्यांच्यावर अजून आघात केल्यासारखं हं, होईल. कसं घडलं? कोण गेलं? म्हणजे हं, त्या आठवणी सतत जाग्या करून देणं. तर आता सिनेमा 12 वर्षानंतर येतोय. हं. थोडं तरी ते त्यांचं आता दुःखातनं बाहेर आले बाहेर असतील आलेले आहेत. कदाचित. हं, पण आता हं. त्यांना माहिती आहे, आता मुळात त्यांचे मी एवढे इंटरव्ह्यूज घेतलेत, कारण बरोबर. सिनेमा बनतोय याच्यावर, या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. आता टीझर पण प्रतिष्ठित झालाय, सगळ्यांनी हो. पाहिलंय. होय. आणि अशा कॉम्प्लिमेंट तिकडनं आल्या, की आमचं गाव दिसलं आम्हाला. कारण एका बरं. फ्रेममध्ये ते गाव दिसतंय त्या हं, हं, टीझरमध्ये. हं. तर खरंय. ती आणि त्यांनी दिलेली दाद आहे. नक्कीच महाराष्ट्राच्या कित्येक लोकांनी तिथे व्हिजिटही दिलेली आहे. आजही हो. मी तिथे जातो ना,
तुम्ही अर्धा तास थांबलात ना, तर कितीतरी फॅमिलीज येतात आणि त्या स्मारकाबरोबर, त्या कोसळलेल्या भागाबरोबर फोटोज काढतात. हम्म. म्हणजे महाराष्ट्राला ते गाव माहिती आहे बऱ्यापैकी. कारण बरोबर. भीमाशंकरला होय. जाण्याचा रस्ता आहे. त्या हम्म. रस्त्यावरून आतमध्ये एक वळण आहे. तिथून 27 किलोमीटर ते गाव आहे. आणि आपण ते गाव उभं करावं लागणारच हे मला माहिती होतं. बरोबर. नाहीतर ते गाव, सिनेमाचं नावच एक होतं माळीने. मायने. तर माळींची तुम्ही ती शाळा, ते मंदिर पाठीमागचा भाग, तो डोंगर दाखवला नाही, तर तो विषय लोकांपर्यंत पोचणार नाही. खरंय. पोहोचणार नाही. आणि मग त्या पद्धतीचा प्रवास सुरू झाला. आणि निर्माते आम्हाला चांगले मिळाले, हम्म. संतोष म्हात्रे सर म्हणून. हम्म. आणि निर्मात्यांच्यामुळेच आम्ही ही एवढी मोठी मजल मारू शकलो खरंय. आणि तो विषय हाताळू शकलो. खरंय. मी अश्विनीकडे येणार आहे. मुळात अश्विनी तू एक उत्तम अभिनेत्री आहेस हे आम्हाला माहितीच आहे. पण जेव्हा खरं पात्र साकारायचं असतं आणि ते सुद्धा अशा एक संवेदनशील विषयात, तर तुझा प्रोसेस कसा होता? जेव्हा तुला ते कॅरेक्टर मिळालं आणि त्या व्यक्तीला तू भेटलीस प्रत्यक्ष, तर तो प्रोसेस मला जाणून घ्यायला आवडेल. अ, जी व्यक्ती अस्तित्वात आहे तिचं पात्र पडद्यावर साकारणं हं. हे पहिल्यांदाच घडत होतं माझ्या हं. बाबतीत. त्यामुळे मी जितकी उत्सुक म्हणेन मी, कारण एक्साइटेड आपण असतोच. बरोबर. कलाकार म्हणून आपल्याला वेगवेगळ्या भूमिका करायला आम्हाला आवडतच असतं. पण मी उत्सुक होते, की मला स्वतःला पहिल्यांदा जेव्हा अशा पद्धतीचं काम करायचंय, तेव्हा मी नक्की कशा-कशावर काम करीन. हं. कारण ती गोष्ट जरी त्या मुलीची हं. असली आणि ती सरांनी लिहिलेली असली तरी ती मुलगी जगाला माहीत नाहीये. हं. हं. ती त्यांनी पाहिलेली नाहीये. हं. ती आहे, ती अशी वावरते, अशी बोलते, अशी चालते हे आम्हाला माहिती आहे. मला माहिती आहे, हं. सरांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण लोकांसमोर ती त्या पद्धतीने कधी आलेली नाहीये. हं. तर मीच माध्यम आहे तिला बरोबर. लोकांसमोर खरंय. आणण्याचं. हं. तर तिच्यातला जो काही निरागसपणा, जो काही सच्चेपणा आहे, हं. तो तसाच्या तसा उतरावा यासाठी माझा प्रयत्न होता. हं. अ, त्याच्यासाठी तांत्रिक बाबी ज्या काही करायच्या होत्या त्यावर तर आम्ही मेहनत घेतच होतो. खरंय. आमच्या सिनेमाचा नायक प्रशांत आत्ता हं. नाहीये तो इथे, पण तोही आणि मीही, बरोबर. आम्ही जे पात्र साकारतोय ते नवरा-बायको आहेत. हं. तर त्या गावातली भाषा, त्याला एक लहेजा आहे, हं. एक टोन आहे. त्याच्यावर काम करणं, त्याच्यासाठी आम्हाला एक ट्युटर नेमून दिलेल्या बरं, होत्या बाई. बरं. ओके. महानंदा गावडे त्यांचं नाव. हं. आणि त्या आम्हाला अतिशय छान रोज त्याचं ट्रेनिंग देत होत्या. एका हं. वर्कशॉपसारखं आम्ही हं. बदलापूरच्या आपल्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे जमत होतो. बरं, बरं. सगळ्या प्रश्नांना, शंकांना आम्ही तिकडे एक्सप्रेस करत होतो. हं. हं. कारण बऱ्याचदा असं होतं, की नवखे कलाकार, मी नवखीच होते त्यावेळी आणि अजूनही मी काही फार स्वतःला अनुभवी समजत नाही. पण अगदीच पहिलं-दुसरंच काम होतं माझं. हं. त्याच्यामुळे इतके प्रश्न आपल्याला विचारायला मिळतायत, हे सुद्धा मला खूप छान वाटत होतं. बरोबर. आणि जेवढ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तेवढं आपण काहीतरी ठरवून नीट ते काम करू शकतो. मुळात माझे प्रश्न हे माझे वैयक्तिक शंका होत्या. हं. व्यक्तिरेखेसाठीचं होय. सगळं मटेरियल माझ्या समोर ताटात रेडी होतं. रेडी होतं. वाह! तर ते उत्तम पद्धतीने सादर करणं, म्हणजे अशा वेळी म्हणतात ना, आपण रिलेट करेल अनुज, की आता तुझ्या हातात काय राहिलंय? फक्त उत्तम काम करणं. हं. आता खरंय. कुठलंच कारण देऊच बरोबर, नाही शकत, बरोबर. की त्याचा कॉस्ट्यूमच असा होता, तेच हं. तसं, मला आयत्या वेळी हेच नाही मिळालं, तेच नाही. बरोबर. म्हणजे कारणांची यादी खूप मोठी हं. असते. इच्छेची यादी कायम छोटी असते आणि खरंय. स्ट्राँग असते. खरंय, खरंय. तर ती इच्छा आणि त्याची स्ट्रेंथ यांच्याचकडनं मिळत गेली. खरंय. मला आत्ता मी हे बोलतेय, पण ते मनातल्या मनात हसत असणार आहेत, कारण त्यावेळी अविश्वास प्रचंड होता. हं. बदलापुरात हे साकारायचंय. बरोबर. ह्यावर विश्वासच बसत नव्हता. बरोबर आहे. आणि तो त्यांच्यावरचा अविश्वास नव्हता, तो नाही, परिस्थितीवरचा होता. परिस्थितीवरचं. बरोबर. पण अर्थातच या सगळ्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरं तयार होती. दोघांनीही त्यांच्या त्यांच्या परीने ते आम्हाला कायम विश्वास देत राहिले हं. आणि रेस्ट इज द खरंय. स्टोरी. मी सरांकडे येणार आहे, की मुळात आत्ता जो अश्विनीने मुद्दा घेतला तोच पुढे आपण कंटिन्यू करू, की बदलापुरात माळीण साकारायचं होतं. तर कशी ती लोकेशनची बदलापूरची निवड कशी काय केली? ॲक्चुअली माळीणला तिथे आम्ही जेव्हा जाऊन आलो हं. भरपूर, काही सीन्स आम्ही तिथे माळीणला करू शकू, हं. असं लक्षात आलं होतं हं. आमच्या. पण सगळं ते नाही करू शकत. कारण ते बरोबर. सगळं त्रासलेली लोकं, होय. तो वातावरण एकदम खराब होतं हं. म्हणजे दुःखी वातावरण होतं सगळं. आणि मग आम्ही चर्चेने ठरवलं, की आपण इथे जवळपासच कुठेतरी हं. सेट तर बांधायला लागणार आहे होय. आपल्याला. होय. मग ते सगळं डिझाइन-बिझाइन करून म्हटलं जवळपासच करू बदलापूरच्या.
मग बदलापूरमध्येच आम्ही ते ठरवलं आणि नशिबाने आम्हाला एक चांगला फार्म हाऊस मिळाला हा हा आणि तो 11 एकरमध्ये आम्ही तो सेट वा उभा केला. तो सेट उभारतानाही एवढे बारकाईने त्याचा अभ्यास झालेला आहे, हम्म. की माळीण गाव जसंच्या तसं तिथे उभं केलेलं आहे. हम्म. त्यामुळे बदलापूरमध्ये करावं म्हणजे मग आधी पण मी 1-2 फिल्म बदलापूरच्या केल्या शूट जातात. केलेल्या होत्या. पण एवढ्या मोठ्या प्रमाणातला चित्रपट हम्म. नव्हता केलेला हम्म. आणि त्यामुळे बदलापूरची आता तर भरपूर चांगली ओळख होणार आहे. होय कारण सगळे दिग्दर्शक म्हणा, निर्माते म्हणा, काही कलाकार म्हणा, बदलापूरचेच आहेत. खरंय बरोबर आणि ज्या ठिकाणची घटना पुण्याला घडली होती, हम्म. पुण्याचेही कलाकार इथे आहेत बरोबर आणि ते हे रिलेट केलं रिलेट जाऊ केलेलं शकतं. होतं. बरोबर त्यामुळे हे सगळं घडलं. जमून गेलं. अनुजकडे येणार आहे मी. अनुज मुळात चित्रपटामध्ये काम करणं आणि ते सुद्धा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आणि त्याकरता तू त्यातला जो अनुभव एखादा लक्षात राहिलेला किस्सा मला तुझ्याकडनं जो तुला डिस्क्लोज करायला अलाउड आहे तो नाही अलाउड असेल तरी मी करणार नाही. पेपर फोडत नाहीये तो अजिबात नाही. अ, अ, हे बघ किस्से तर भरपूर आहेत. हा म्हणजे मला सांगायला हे अत्यंत आवडेल की मी माझं गाव सोडून मुंबईत स्ट्रगल करायसाठी आलोय बरोबर अभिनय क्षेत्रात. हम्म. पण मला या सिनेमाने पुन्हा माझ्या गावात नेण्याचा फील दिलाय. बर बर सो मला असं वाटतं की गावात कसं आपण प्रत्येक सण साजरे करतो. म्हणजे पोळ्यापासून तर हो सगळे सण आपण साजरे करतो. ते आम्ही सिनेमात केलेले आहे. सो बर ते सिनेमात ते करताना ती जी मजा येत होती सण साजरे करायची वगैरे, वगैरे. सो ते ना म्हणजे मी म्हणतो हे प्रत्येक दिवस जगत होतो आम्ही. काम करताना जगत होतो सेटवर. आणि राहिला प्रश्न प्रत्येक कंडिशनचा म्हणजे ज्या प्रत्येक दिवस चालले होते सिनेमाचे जसे पुढे, 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 पुढे चाललं होतं. तसं जसं आम्हाला आधी कळायचं की उद्या असं शेड्यूल असणार आहे, असं बरोबर शेड्यूल असणार आहे. हळू जेव्हा एक असं शेड्यूल यायला लागलं की आत्ता तो सिक्वेन्स येणार आहे लँडस्केपचा वगैरे. हा तेव्हा आमची धाकधूक खूप वाढायची. हम्म. कारण जसं अश्विनी मगाशी म्हणाली, की हे कसं शूट करणार हा हे फक्त त्यांनाच माहिती होतं. बरोबर मग प्रत्यक्ष आ तो कोसळलेला जो हां. तो सीन आहे तो कारण हे आम्हाला कळूच शकत नाही कारण त्यांच्या व्हिज्युअलीत सिनेमा झालेला होता तयार. बरोबर आम्हाला फक्त कागदोपत्री किंवा बरोबर त्यांच्याकडून कळला होता होय होय एवढंच. पण जेव्हा ते सांगायचे, की उद्या असं शेड्यूल आहे हां, या पद्धतीने आपल्याला करायचंय. आम्ही फक्त हो म्हणायचो कारण आम्हाला काही माहीतच नव्हतं. तिथे जाऊन फक्त हे सांगेल तसं करायचं. हम्म. हेच आमचं कारण अदर आम्ही काही करूच शकत नव्हतो. हम्म. कारण सिनेमा सगळा त्यांच्या डोक्यात होता. हम्म. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या या प्रोसेसमध्ये आम्हाला अनुभवायला मिळाल्या खरंय. खरंच. खरं तर बरंच ऐकायला आवडेल, पण आपल्याकडे वेळ थोडा आहे. तर हं. मी तुम्हाला सांगेन, की नैसर्गिक आपत्ती आता सध्याही आता गेल्या आठवड्यात जो पाऊस झाला, तेव्हा वसई, विरार, पालघर सगळं पाण्याखाली होतं. पुन्हा जुलै महिना, बरोबर. 26 जुलै झालं, 30 जुलै झालं. तर या सगळ्याला कुठेतरी माणूस जबाबदार आहे का? तुमचं काय मत आहे? म्हणजे आपणच कुठेतरी या नैसर्गिक ऱ्हासाला जबाबदार आहोत? काय सांगाल? ॲक्चुअली प्रत्येक घटना ही नैसर्गिकच असते हं, असं नाही आणि त्या घटनेला जबाबदार आपण स्वतःही असतो. हं, म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण चुकीच्या दिशेने गाडी चालवली, हं, तर ते नैसर्गिक नाही म्हणता येणार. कारण ती स्वतः आपल्या बरोबर. चुकीने हं, झालेली आहे. हं, अशीच काहीतरी स्थिती, हं, ते निसर्गावर सगळं ब्लेम करणं हं, हे चुकीचं आहे. हं. त्यामुळे आमच्या या चित्रपटात नक्की काहीतरी वेगळा संदेश, संदेश. त्याचं उत्तर तुम्हाला जे पाहिजे ते चित्रपटातूनच मिळणार आहे. बरोबर आहे. अश्विनी, तू एकंदरीत काय सांगशील पर्यावरणाबद्दल? आपण कायम शिकत आलोय हं, लहानपणापासनं आपल्या शाळांमध्ये, हं, घरातनं, की निसर्ग हा सगळ्यात मोठा मित्र असतो हं. आणि आपण त्याच्याशी योग्य वागलो, तर त्याची फळं आपल्याला तिथल्या हो. तिथे मिळतात. आता इतकी वर्ष हे सगळं शिकून, समजून सुद्धा आपण माणूस म्हणून चुकांची तीच पुनरावृत्ती हं, करत राहतो हं, आणि निसर्ग माणसाकडे हा माणूस, तो माणूस, इकडचा माणूस, तिकडचा माणूस असं बघत नाही. हं, निसर्ग सगळ्यांबरोबर समान हं, वागतो. तेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती घडते, तेव्हा आपण असं नाही म्हणू शकत, ही व्यक्ती चांगली होती, हिच्याबरोबर असं घडायला नको हं, होतं. त्यामुळे आपल्या सुद्धा चुकांची कोणाला तरी दुसऱ्याला काहीतरी हं, हे भोगावी लागतात. हं, आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारीने ते शिकलं पाहिजे हं, आणि ते आचरणात आणलं पाहिजे. हं, जे की आहे कायम जे आपण शिकत आलोय. हं.
झाडं लावा, झाडं जगवा, हं. ती माती धरून होय, ठेवतात होय. आणि हे शास्त्रीय कारणं तर सगळ्यांना बरोबर, माहितीच आहेत. बरोबर. पण काही-काही वेळा मला असं वाटतं, की जे अ, आपल्या नशिबात लिहिलेलं आहे ते कोणाला कुठे चुकू नाही शकत बरोबर. आणि टाळता येत नाही ते. ते आपण त्याला विरोध कुठल्या पद्धतीने खरंय, करणार? खरंय. तर बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीमुळे तो अन्याय सुद्धा होतो कुठे ना कुठेतरी. पण आत्ता आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण निश्चित करू शकतो ते म्हणजे आपण पर्यावरणाची काळजी घेऊया. बरोबर. निसर्ग आपली काळजी नक्की घेईल. नक्कीच. आपली तर घेईलच. आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांचं भविष्य आपण निसर्गाच्या हातात देऊ शकतो, बरोबर. खात्रीने. आणि मला वाटतं तोच खरा मित्र तोच असतो. खरा मित्र. तुम्ही सांगा आणि अनुश्री सांग. दुर्घटना जेव्हा अशा लँडस्लाईड होतात ना, त्याला कारणं फक्त वृक्षतोड असे अशातला भाग नाही. खूप वृक्ष बरोबर. वृक्ष झाली ना, हं, खूप जास्त झाडं झाली, हं. तरी सुद्धा त्यांची मुळं आहे ना, ती एक्सटेंड होत असतात आणि ती खरंय, माती थोडीशी हे होत असते. हे पण कारण असतं. खरंय. दुसरी गोष्ट खाली खडकाळ भाग असतो. हं, त्याच्यावरती मातीचा एक लेयर असतो. हं. शेवटी ती माती आहे. मातीची जात वेगवेगळी असते. जसं बरोबर. ती ठिसूळ आहे का? ती कडक आहे का? मग पाणी तिथे मुरल्यामुळे ती पण खडखडच होऊ शकते. ही खरंय. बरीचशी कारणं आहेत. असं बरीचशी एक कारणं आहेत. हो, स्पेसिफिक कारण नाहीये, हो. की लँडस्लाईड अशाच कारणामुळे हं, होते, की हं, हं. वृक्षतोड केल्यामुळेच होते. हे हं. असं मी ऐकलेलं आहे मोठ्या-मोठ्या लोकांकडनं होय, जेव्हा होय. दुर्घटना घडली तेव्हा. बरोबर. त्याच्यामुळं ही दुर्घटना आहे आणि अशा गोष्टी होऊ नये हं. म्हणून आम्ही हा चित्रपट केलेला आहे. बरोबर. आणि तो चित्रपटातून जे दुःख, ज्या वेदना भोगल्यात, की हं, कुटुंब उद्ध्वस्त झालेत, हं, हे जर लोकांपर्यंत, समाजापर्यंत किंवा शासनापर्यंत जरी पोहोचू हं. पोहोचू शकलो वाह! आम्ही, हं. तरी आम्ही आमचं त्यात नक्कीच. यश वाटतं. लढाई जिंकल्यासारखं आहे. जिंकल्यासारखं आहे. अनुज? मी फक्त एवढंच सांगेन, की आता हं. सगळ्यांनी हे कारण सांगितलंच आहे, की हो. काय आपण हं, काय करायला हवं. मी फक्त एवढंच म्हणेन, की कधीही काहीही होऊ शकतं. हं. बरोबर आहे. काळ आपल्यावर कधीही कधीही घाला घालू शकतो. घालू शकतो. मला फक्त एवढं वाटतं, की बस जगा प्रत्येक दिवस. हं. कधी काय सांगता येईल माहीतच नाही. बरोबर. त्यामुळे प्रत्येक दिवस जगा, आनंदाने जगा. हेच. खरंय. बस. आणि खरोखरच या घटनेवरती भाष्य करताना कुठेतरी म्हणजे घटना घडून गेली, पण आता पुनर्वसन पण होतंय आणि ते उभं राहतात लोकं हे महत्वाचं. कारण कुसुमाग्रजांची कविता आठवते. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापणांमध्ये थोडे पाणी मात्र ठेवले. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. कणा कवितेतल्या त्या ओळी आठवतात. आणि त्यामधल्या ज्या शेवटच्या 2 ओळी आहेत, की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. आणि असं नुसतं लढ म्हणा हा संदेश बहुतेक तुमच्या चित्रपटातनं मिळणार आहे, असं मला वाटतंय. उत्सुकता आहे चित्रपटाची. चित्रपटाकरता तुम्हाला शुभेच्छा देतो स्वामी कृपा क्रिएशन्सतर्फे. आणि आपणही पर्यावरणाच्या संदर्भात सुद्धा जागृत होऊया आणि मुख्य म्हणजे संवेदनशील बनूया. लोकांच्या वेदना जाणून घेऊया. वेदनांचं मार्केटिंग नको करूया. एवढं सांगावंसं वाटतं. धन्यवाद. थँक यू.